झाले, पण मला ते काही त्याची गरज भासली नाही. पण JME मध्ये मी एक्झिक्युटिव्ह काउन्सिल नावाचा एक प्रकार असतो, कार्यकारी मंडळ, म्हणजे विश्वविद्यालयाची सर्वोच्च बॉडी असते, तिथे मी निवडून गेलेलो होतो. तिथं काही भूमिका घेतल्या म्हणून मी वर्तमानपत्रात आलो. तर असाच प्रवास आहे. तुम्ही शिक्षण घेताय, बऱ्याच लोकांना शिक्षण आवडत नसेल, जोर जबरदस्ती बसलेले आहात, कारण काय करताय तुम्ही, का घेताय, हे प्रश्न तुम्हाला पडत असतील. बाकीचं याच्या पलीकडे किती मजेशीर जीवन आहे ते का तुम्हाला लोक जगू देत नाही, आहे की नाही? टाइमपास का करू देत नाही लोक, खेळू का देत नाही, हे सगळे तुमच्या वयातले प्रश्न आहेत. तुम्हाला असं वाचन करा असं का सांगतात लोक? आणि माझ्यासारखा माणूस जो वयाच्या 20व्या वर्षापर्यंत शिक्षणाकडेच गेलेला नव्हता, माझी शिक्षणाची सुरुवात वयाच्या 20व्या वर्षी झालेली आहे, म्हणजे तुमच्या मागून आलेलो आहे. तोपर्यंत मी शेतात काम करायचं, गॅरेजमध्ये काम करायची कामं केलेली. म्हणून आमच्या विद्यार्थ्यांना मी सांगतो, मी चुकून मास्टर झालेलो. असं काय चुकून मास्टर झालेलं? आय एम अन एरर इन द सिस्टम जे असते ना, शिक्षणाची व्यवस्था, तिची मी चूक आहे. आणि जेव्हा व्यवस्था पण काही चुकीची असते आणि मी पण चूक आहे, दोन चुका जर आल्या त्याच्यावर, तर मी सिस्टमला हलवत असतो. नेहमी जर तुम्ही सिस्टमचे जेव्हा तुम्ही प्रोडक्ट असतात, तर सिस्टमच्या सोयीनुसार तुम्ही काम करता. मी सिस्टम मध्ये मिसफिट आहे, पण सिस्टम मध्येच आहे. मी आज सुद्धा माझी जी व्याख्यानं असतात, महाराष्ट्रात भरपूर व्याख्यानं होतात, मी पारंपरिक रीतीने व्याख्यान देत नसतो. तर तुम्ही शिक्षण घेतात म्हणजे नेमकं का घेताय? काही काम नाही का तुम्हाला दुसरं? काय वडील रागवतात म्हणून करताय? तुम्हाला खरंच आवडतंय का शिक्षण घ्यायला? हा तुमच्या आवडीनिवडीचा प्रश्न सगळ्यात महत्वाचा आहे. तुम्हाला आत्ता काय कळतंय? तुमच्या वयाचा होतो मला काय कळत होतो? तुमच्या वयाच्या असताना माझं स्वप्न काय होतं माहिती? ट्रक ड्रायव्हर व्हायचं. मला ट्रक ड्रायव्हर असताय तुम्ही, खरं आहे, कारण माझे वडील ट्रक ड्रायव्हर होते. मला वाटायचं की माझ्या वडिलांना एवढं फिरायला भेटतं, मला पण फिरायला आवडतं की नाही? म्हणजे विद्यार्थ्यांना विचारावं ते सांगतात, इंजिनियर व्हायचं, सायंटिस्ट व्हायचं, पायलट व्हायचं, आणि मला ट्रक ड्रायव्हर व्हायचं. आणि आज मी आहे तत्वज्ञानाचा प्राध्यापक. तर तुम्हाला अंतिमतः काय व्हायचं ते काय तुम्ही अंतिमरित्या काय ठरवू नका. आत्ता काय करायचं ते ठरवा. आत्ता तुम्हाला हे करायचंय की तुमचं जे आकलन आहे, तुमचं जे जीपीएस आहे, जीपीएस काय असतं? जीपीएस माहिती का? जीपीएस वापरता तुम्ही? कोणा बोलायला जीपीएस माहिती आहे? हातवरती करा. जीपीएस कुठे वापरतो आपण? हात वरती करा ज्यांना जीपीएस माहिती आहे. आपण जीपीएस पासून सुरुवात करतो. हात वरती करा. अरे तुम्ही फोन मध्ये कुठे जायचं आहे, पत्ता जीपीएस टाकतात ना, लोकेशन, काय म्हणतो? मॅप, लाईव्ह लोकेशन, करंट लोकेशन, त्याला जीपीएस म्हणतो आपण. त्याची सुरुवात कशी झाली माहिती आहे? एका फ्रेंच, म्हणजे त्याला पाश्चात्य तत्वज्ञानाचा जनक म्हटलं जातं, आधुनिक पाश्चात्य तत्वज्ञानाचा, ज्याचा उल्लेख आम्ही मगाशी करत होतो तुमच्या प्रयोगशाळेत. रने देकार्त नावाचा जो विचारवंत आहे, त्याच्या नावापासून आलेला आहे. त्याने कार्टेशियन कोऑर्डिनेटचा शोध लावलेला आहे आणि जीपीएसचा आधार तोच आहे. कार्टेशियन कोऑर्डिनेट्स मध्ये 2 शून्य आहेत, 2 zeros, and you add 2 more zeros, you get your GPS. तुमची जी 2 डायमेन्शन प्लेन असते आहे ना, ते तुमचे काय असतात? अल्टिट्यूड अँड लॉंजिट्यूड. त्याला मराठीत काय म्हणतो आपण? अक्षांश आणि रेखांश आहे ना. त्याच्यात तुम्ही कारण ती 2 डायमेन्शन आहे, तुम्हाला ती डेप्थ पण ऍड करायची आहे ना. तर त्याच्यात तुम्ही 3 डायमेन्शन ऍड करा आणि 4थी डायमेन्शन आहे वेळ, टाइम. आणि 4 झिरो मध्ये तुमचं जीपीएस असतं. तुम्ही त्या अक्षांश, रेखांश आणि डेप्थ, लोकेशन डेप्थ पण असतं. आणि त्याच्यानंतर त्यावेळेस तुम्ही कुठे आहात, जीपीएसचा अर्थ तोच होतो. प्रिसाइज लोकेशन असतं तुमचं. तुम्ही समजा बेळगावहून गोव्याकडे जात असाल तर तुम्हाला कोणीतरी लोकेशन पाठवतं, तर ते लोकेशन ट्रॅक करत जातं की, आणि ते रेखांश, अक्षांश, ते कार्टेशियन म्हणजे फ्रेंच तत्वज्ञाच्या याच्या थिअरीतून आलेलं आहे ते. आणि तुम्ही सायन्स मध्ये कार्टेशियन कोऑर्डिनेटचा अभ्यास करता आहे ना. आणि तो तत्वज्ञानाचा जनक आहे जो विषय मी शिकवतो. सांगायचा मुद्दा असा आहे की तुमचं जीपीएस आहे, सायन्स मध्ये तुम्ही ज्याचा वापर करता
त्याचा व्यावहारिक जीवनातून वापर होतो. तुम्हाला इथून गोव्याला जायचं आहे, ते झालं तुमचं असं एक प्रवास. पण जीवन सुद्धा एक प्रवास आहे आणि त्याला सुद्धा एक जीपीएस लागतं. तुम्हाला जर कुठेतरी इथून कुठेतरी दिल्लीला जायचं तर तुमचा प्रवास आहे, त्याला माहितीये. पण तुम्हाला हे माहितीये का तुम्ही जे जगताय ते पण एक प्रवास आहे. जर याला जर जीपीएस लागत असेल तर याला पण किती चांगल्या प्रकारचं जीपीएस पाहिजे आपल्या हातात. शिक्षण हे जीपीएस तयार करण्याचं काम करतं. तुम्ही शिकता तर तुम्ही जीपीएस तयार करताय. बऱ्याचदा काय होतं, शिक्षण म्हणजे कोणीतरी कोणाचं जीपीएस तुम्हाला देऊन टाकतं. वडील म्हणतात तू इंजिनियर होऊन जा, तर वडिलांचं जीपीएस वापरत तुम्ही इंजिनिअरिंग पर्यंत पोहोचतात. मग तिथं तुम्हाला वाटतं इंजिनिअरिंग तर मला व्हायचं नव्हतं, मग आतापर्यंत वडिलांचं जीपीएस वापरत होता. शिक्षक म्हणतात की तू सायंटिस्ट होऊन जा, शिक्षकांनी तुम्हाला जीपीएस दिलेलं असतं. फार कमी विद्यार्थी आहेत की ते स्वतःचा जीपीएस स्वतः तयार करतात. त्यांना हळूहळू कळत जातं की मला कुठे जायचं आहे, जीवनात मला काय बनायचं आहे. म्हणून ते त्यांचा स्वतःचा शोध घेत जातात की मला काय आवडतं करायला. ठीक आहे, माझे मित्र डॉक्टर आहे, माझा मित्र इंजिनियर आहे, पण मला काय बनायचं, मला काय करायला आवडतं. आणि ते जीपीएस जे असतं ते नेहमी तुम्ही त्याचा सुधार करत जातात. आणि ते सुधार करण्याची प्रक्रिया म्हणजे शिक्षण. आधी तर तुमचे कोऑर्डिनेट तुम्ही शोधायला पाहिजे. तुमचं लोकेशन काय, तुमचे जे अक्षांश रेखांश आहे ते तुम्हाला कळायला पाहिजे. तुम्ही जिथं आहात त्या लोकेशनला काय म्हणतात, श्रीमंत आहात, गरीब आहात, तुम्हाला हुशार समजलं जातं की कमी हुशार समजलं जातं, हे तुमचं लोकेशन तुम्ही त्याच्यावरची विचार करतात. आणि ते काम शाळा संपल्यानंतर रात्री झोपण्याआधी किमान 15 मिनिटं तुम्ही विचार करायला पाहिजे की दिवसभर मी काय केलेलं आहे, का केलेलं आहे. त्याच्यामुळे मी जिथं आहे तिथं मला त्याच्याविषयी मला काही समजलेलं आहे का, मी इथंच काय, माझ्या बरोबरीचा जो मित्र आहे तो वेगळ्या दिशेने सरकलेला आहे पण मी जिथल्या तिथंच का आहे. हे जे काम आहे हे तुमच्या वयात रोज करायचं असतं. आणि दुसऱ्या दिवशी मग त्या विचारानंतर मी जीपीएस मध्ये थोडा सुधार करू शकतो का. कारण बऱ्याचदा जीपीएस आहे ना, लोकेशन टाकलं ते अशा फ्लायवरती घेऊन जातं की तो पूर्ण झालेला नसतो, वरतीच तुम्ही लटकलेले असतात. कारण ते जीपीएस तुम्ही व्यवस्थित बनवलेलं नसतं. म्हणून कुठलीही जीपीएस परफेक्ट नसतं. इव्हन सायन्सचे जे जीपीएस आहे त्याच्यात पण व्यवस्थित जिओ टॅगिंग झालेली नसते. ज्याला आपण म्हणतो जिओ टॅगिंग, की छोटे छोटे रस्ते नवीन बदलत जातात आणि जीपीएस जुन्याच रस्त्यांचा वापर करत जातं. झालेलं नसतं. आता तर उत्तर प्रदेशमध्ये अपघात झालाय, ते जीपीएस अशा पुलावरती घेऊन गेलं, तो अर्धाच बनलेला होता, खाली पडलं ते. म्हणून अशा जीपीएसच्या मागे नका लागू की तुम्हाला तुमचं कुठेतरी घात करेल. ते आधी स्वतःचा शोध घ्या. तुमच्याविषयी आजूबाजू तुमच्या नातेवाईकांना काहीच माहित नसतं, ते तुमच्या वडिलांना सांगतात मी याला तिथं टाकून टाक, आणि तो तिथं डिप्रेशन मध्ये पडलेला असतो ते पोरगं. आणि त्याला विचारलं का, त्याच्याशी तुम्ही चर्चा केली का, तो असाच का वागतोय, त्याच्याशी मित्रासारखे बोललेत का तुम्ही, त्याचं जीपीएस काय, त्याला शोधू द्या, त्याला वेळ द्या, त्याच्याशी बोला. किती पालक करतात. खरं तुमच्या एवढी तुमचे पालक असेल पाहिजे तिथं. तुमच्या आवडी निवडी काय, समाजात किती पर्याय आहेत, पण तुमच्या शक्यता किती आहेत. तरी जीपीएस हे जरी तुमच्या आज लक्षात आलं तरी माझं इथे येण्याचं सार्थक झालेलं आहे. शिक्षण म्हणजे तुमचं स्वतःचं जीपीएस स्वतः बनवणं आणि ते नेहमी बदलत जातं, सुधार होत जातो. आणि कुठेतरी तुम्हाला कळतं की माझ्याकडे असं जीपीएस आहे, ते काय मला दगा करणार नाही. मला जिथं जायचं आहे तिथं घेऊन जाईल मला ते. पण समजा कोणाचं तरी जीपीएस तिकडे जाते म्हणून त्याचं मागे नका जाऊ. कदाचित तो तुमचा पिंड नसेल, तुमचा ऍप्टिट्यूड नसेल. तुमचा ऍप्टिट्यूड शोधा. त्याच्यात तुमचे पालक पण मदत करतील, तुमच्या शिक्षक मदत करतील. शिक्षक आणि पालक तेव्हाच मदत करतील जेव्हा ते तुमच्या संपर्कात एक मित्र म्हणून येतील. त्यांनी आधीच ठरवलं की हे गाढव याच्याशी काय, याला काही, ते पण संपले तर तुम्ही पण संपले. म्हणजे आधीच तुमचं जे आहे ना शत्रुत्वाचं नातं झालेलं असतं. कारण तुम्हाला पण एखाद्या शिक्षकाचा क्लास आवडत नाही आणि शिक्षकांना पण काही विद्यार्थी आवडत नाही, वाया गेलेले पोरगे. शिक्षकाने 99% ह्या मानसिकतेत पडता कामा नये. आणि बरेच शिक्षक करतात, कारण ते पण बऱ्याच पूर्वग्रहांचे ते पण शिकारी असतात. शिक्षक पण ह्या समाजातून येतात. माझे अनुभव राहिलेले आहेत. ज्या शिक्षकांनी मला
वाया गेलं म्हणून काढून टाकलेलं होतं. बरेच मी तर माझ्या पुस्तकात लिहिलंय 10 पैकी 8 शिक्षक नालायक असतात. मी स्वतः शिक्षक आहे. मी माझ्याच प्रोफेशन विषयी असं बोललेलं आहे. ते वाचतच नाही. एकदाची नोकरी मिळाली त्याच्यानंतर ते वाचतच नाही. तुम्हाला काय देणार आहे ते? तुम्ही असं देवबाप्पा सारखं कशाला बसून राहणार तिथं? आहे की नाही? चल कधी बोरिंग होत आहे. होते की नाही बोरिंग? ह्या वयात तुम्हाला काहीतरी करावं असं वाटतं. तर त्याच्यासाठी तुमचा जो कॉन्सन्ट्रेशन स्पॅन आहे, एकाग्रता जी आहे तुमची, ती पकडण्यासाठी शिक्षकांनी काय प्रयत्न करायला पाहिजे? ते आमच्याकडे ओरिएंटेशन रिफ्रेशरचे प्रोग्राम असतात, तिथे आम्ही शिकवतो. आता सध्या विद्यार्थ्यांचा जो कॉन्सन्ट्रेशन स्पॅन आहे, एकाग्रताची जी क्षमता आहे ती फुलपाखरासारखी आहे. एका सेकंदात त्यांचं वायफाय सोडून जातं बाहेर. काहीतरी त्यांचे रात्र म्हणजे रील पाहिले असतात ते त्यांच्या डोक्यात येत जातात. त्याच्यावरती काम करण्यासाठी शिक्षकांनी काय करायला पाहिजे, पालकांनी काय करायला पाहिजे, त्यांनी पण वाचायला पाहिजे. सदासरी विद्यार्थ्यांसोबत मी चर्चा करत असताना असा एकतर्फी माझा मोनोलॉग नसतो. मन की बात वगैरे आवडतो मला. विद्यार्थ्यांचे प्रश्न असायला पाहिजे, मी त्यांना उत्तर देतो, अशा पद्धतीने संवाद साधत जातो. तर मी महाराष्ट्रात तुमच्या वयाच्या विद्यार्थ्यांसोबत अनेक ठिकाणी मी संवाद साधतो. सगळ्याच वयोगटातील मित्रांशी माझा संवाद असतो. तुमचे प्रश्न काय, तुम्ही इथं का बसलेले आहात, तुम्हाला ह्या वयात, 9वीत मी काय करत होतो. खरं तर ना 8वीत मला वाचायला आवडायला लागलं होतं, शिक्षण आवडायला. 8वी पर्यंत माझं आणि शिक्षणाचा 36चा आकडा, काही संबंध नाही. शाळेत जायचो नाही मी, आणि 9वीत डायरेक्ट 1 नंबर आला तो शाळेत, 10वीत नापास परत. आणि मराठी वाचायला आवडायचं म्हणून मी माझं वाचन जे 3 वर्षासाठी मराठीत केलेलं आहे. पण बरीच पुस्तकं त्या दरम्यान वाचली होती, म्हणून पण मला विसर पडत नाही भाषेचा. जरी 20 वर्षानंतर मराठीत लिहिलं तरी मला शब्द आठवतात. आजच माझा लोकसत्तामध्ये जो लेख आहे त्याचे अभिप्राय यायला लागले. म्हणजे उमेश बगाडे जे महत्वाचे लेखक वगैरे आहेत, गिरीश कुगेने पण. तर आठवणीतली जी आहे, आणि मातृभाषा तुम्ही विसरत नसतात. आणि माझी मातृभाषा मराठी आहे आणि दोघांनी मातृभाषाच मानतो एका प्रकारे. त्याच्यामुळे मला इंग्रजी पण लिहायला आवडते, फ्रेंच बोलायला आवडते, शिकवायला आवडतं. ज्याची मातृभाषा चांगली तो जगातली कुठलीही भाषा व्यवस्थित बोलू शकतो, हा माझा अनुभव आहे. ज्यांची मातृभाषा वाईट आणि इंग्रजी मीडियमची, त्यांना इंग्रजी पण येत नाही, हे माझं मत आहे. माझी मातृभाषा ऐराणी आहे, मराठी पण मातृभाषेसारखी आहे. नाहीतर मला मग अशी इंग्रजी बोलून दाखवायची मला आवडते. ही जी फालतू भारतातली इंग्लिश मीडियमची इंग्रजीला मी इंग्रजीच मानत नाही, तशी इंग्रजी कोणी बोलत नाही. आणि ती इंग्रजी आणि साहित्यातली इंग्रजीचा काही संबंध नसतो. मग ती धड मराठी पण नसते आणि धड इंग्रजी पण नसते. तुम्हाला काही प्रमाणात त्रास होऊ शकतो, पण तो जरी त्याच्या पलीकडे गेला तर तुमची इंग्रजी पण त्यांच्यापेक्षा उत्कृष्ट होते. हा माझ्या अनुभवातून तुम्हाला सांगतोय. पण तुमच्या मातृभाषेतलं तुमचं आकलन, तुमचं वाचन समृद्ध असायला पाहिजे. ते समृद्ध असलं तर तुम्हाला जगातली कुठलीही भाषा, rien n'est impossible comme dit Napoleon, फ्रेंच मध्ये बोलून गेलो मी आता. नेपोलियन म्हणायचा इम्पॉसिबल हा फ्रेंच शब्दच नाही म्हणे. अशक्य हा फ्रेंच शब्दच नाही असं नेपोलियन म्हणायचा. नेपोलियन फ्रेंच होता. नेपोलियनचं नाव ऐकले, नेपोलियन बोनापार्ट. हा, तर मग तुम्हाला कुठली भाषा अशक्य वाटत नाही. तर आता मी इथं एकतर्फी मन की बात थांबवतो आणि तुमची बात ऐकतो मी. आता तुमचे प्रश्न येतो, चालेल? तुमचे जे प्रामाणिक प्रश्न असतील विचारा. फक्त केसांविषयी प्रश्न विचारता कामा नये. प्रत्येक ठिकाणी एक प्रश्न केसांवरती एक विद्यार्थ्यांकडून. विद्यार्थ्यांनी आपले प्रश्न विचारावेत. तर तुम्ही तुमच्या जीवनातले सगळेच प्रसंग तर भुरामध्ये वर्णन केलेले आहेत.
पण भुरा कादंबरी प्रकाशित झाल्यानंतर तुमच्या जीवनात काय बदल झाला आणि यानंतर पुढे मराठी साहित्यात तुम्ही काही भर घालणार आहात का? नाव काय बाबा तुझं? प्रथमेश. तुकाराम, तू डायरेक्ट मला तुझं वय 60 असावं असा प्रश्न विचारला. हा गंभीर प्रश्न आहे. नाही, माझ्या पुस्तकात फक्त शिक्षणाच्या अनुषंगाने गोष्टी आलेल्या आहेत. बरंच काही नाही आलेलं आहे. सगळंच नाही आलेलं. बऱ्याच गोष्टी नाही आलेल्या आहेत तिथं आणि त्या कदाचित साहित्य रूपी आहेत तिथे. शैक्षणिक प्रवास आहे फक्त तो आणि शिक्षणाच्या दृष्टिकोनातून गोष्टी आलेल्या आहेत. आणि भर वगैरे आजचा जो माझा लोकसत्ताचा लेख आहे, मी तत्वज्ञानावरती एक मराठी पुस्तक लिहितोय ना, त्याचाच एक अंश आहे तो. तर पुढच्या वर्षी डिसेंबर पर्यंत एक पुस्तक परत मराठीत येणार आहे तत्वज्ञानात. चांगला प्रश्न होता तुझा. तू असेच गंभीर प्रश्न विचारतो का? तुझ्या वयातले पण काही प्रश्न असतात तुझ्याकडे? 2019 मध्ये भाजप बहुमताने जेव्हा विजय झाला तेव्हा तुम्ही त्याला पारशी बहुमत असे का संबोधित केला? 19 मध्ये नाव काय बाबा तुझं? अर्जुन. बहुमताला पारशी बहुमत म्हटलं जातं. त्याला पर्यायवाची शब्द आहे. म्हणजे जेव्हा त्याला पॉलिटिकल फिलॉसॉफी हा एक विषय आहे आणि जेव्हा आपल्याला काही करण्याचा अधिकार येतो, म्हणजे जसं की जर बहुमत मिळालं तर आपण समजा शेतकऱ्यांविषयीचे जे कायदे करायचे असतील, शेतकऱ्यांना काय वाटतं त्याचा पण विचार करत नाही, आपण कायदे पास करून टाकतो कारण आपल्याकडे पारशी बहुमत असतं ना. आणि मग जेव्हा शेतकरी आंदोलन करतात मग आपण म्हणतो मेरी तपस्या में कुछ कमी रह गई है. इथं जास्त राजकारणात जाणार नाही, ठीक आहे, कारण हे बाहेरचे माझे सार्वजनिक सभांमध्ये प्रश्न असतात. नमस्कार सर, माझा प्रश्न असा आहे की तुमचा बालपणापासून ते भुरापर्यंतचा प्रवास हा नशिबाचा खेळ होता, प्रयत्नांचा की कष्टाचा? नशिबाचा तर माझा काका जो आहे ना, लहानपणापासून फक्त मंदिर करतोय. ठीक आहे, मी नशीब वगैरे मानत नाही, मी प्रयत्नवादी माणूस आहे. प्रयत्न नशीब झाले तर 10वीत का नापास झालो मग. मी 10वी पर्यंत शुद्ध शाकाहारी, फार श्रद्धाळू आणि आमच्याकडे स्वाध्याय नावाचा प्रकार असायचा. तर नियमितपणे जायचो मी. मला वाटायचं मला पण काहीतरी देव बाप्पा काहीतरी करेल. 10वीत चक्क नापास केलं मला आणि 10वीत नापास झालो, लय वैताग आला देवांचा आणि डायरेक्ट माझी मत दिवसभर जेवणच केलं नव्हतं कारण 10वीत नापास झालो. काहीतरी खाऊ म्हटलं, आता मी अंडे खाणार आहे, शाकाहारीचं अंडे खायला लागलो मी. तर खाणे पिणं फार वेगळा मुद्दा असतो. गोष्टी काय की तुम्ही सायन्सचा अभ्यास करतात, जगात बऱ्याच गोष्टी कॉन्टिंजंट असतात. कॉन्टिंजंट म्हणजे त्यांना काही कार्यकारण भाव नसतो. ठीक आहे, बऱ्याच गोष्टी असतात आणि काही गोष्टींमध्ये कार्यकारण भाव असतो. कार्यकारण म्हणजे कॉज अँड इफेक्ट. तो जरी कॉज झालं तर इफेक्ट तयार होतो. म्हणजे तुम्ही 10 तास अभ्यास केला तर त्याचा काहीतरी परिणाम तुम्हाला परीक्षेत दिसतो, त्याला कॉज अँड इफेक्ट म्हणतो आपण. आणि समजा कॉज अँड इफेक्ट आला आणि फक्त नशीब म्हटलं तर मग असं करून आता परीक्षा केला तुम्ही 20 तारखेला. आता 20 तारखेपर्यंत अभ्यासच करू नको, नशीब वाटत बरोबर करून पाहिजे. तर प्रयत्न एकदा करून पाहिजे, एकदा सगळ्यांनी प्रयत्न यावेळेस करू नका. नशीब आपण ना, अरे तुम्ही किती अधिक संख्येने बरेच एखाद्याचं जर नशीब व्यवस्थित असेल ना, जरी तुमच्यामधून अभ्यास न करता 10 जरी पोरं पास झाली, मी नशीबवादात पडून जाईल. नशीबवादाशी प्रेम प्रकरण सुरू करू चालेल. काही गोष्टी या कॉन्टिंजंट असतात, म्हणजे त्याला काही तर्क नसतो, पण त्याचा अर्थ नाही की सगळंच कॉन्टिंजंट असतं. म्हणजे कॉन्टिंजंट हा सायंटिफिक शब्द आहे. त्याचा अर्थ की कार्यकारण भावात पण आपण कॉन्टिंजंट टाकता नाही, म्हणजे नशिबात टाकू नये. काही गोष्टी प्रयत्नच करावे लागतात, काही गोष्टी आपल्या हातात नसतात. ठीक आहे, म्हणून ते जो भेदाभेद आहे तो आपल्याला सद्विवेक बुद्धी दिलेली आहे सगळ्यांना. सगळे आपण, तुम्ही मानव म्हणून आता तुम्हाला जी बुद्धी आहे त्याचा वापर करायला पाहिजे. उत्तर दिलं का मी तुझ्या प्रश्नाचं? नाही दिलं. आता तुला सांगितलं 20 तारखेपर्यंत अभ्यास करू. उत्तर त्याच्यातच आहे सगळं, विचार करण्याचे. पुस्तकाला भुरा नाव
कुस्ती वगैरे खेळतो का? कुस्ती खेळतो नाही का? जिम वगैरे काहीच नाही, खाऊन पिऊन फक्त. 97 पर्यंत ते माझ्या गावातलं नाव होतं ते. आणि म्हणजे घरातलं नव्हे, माझे जे आमचं छोटस गाव आहे, 1200 लोकसंख्या असेल, तिथले ते गावकरी आहेत ते मला पुरा नावाने, कारण आमच्या गावात मी त्याच्यात थोडा भुरकट दिसत असेल लहानपणी, म्हणून पुरा म्हटलं असेल. तुला वेगळं नाव असेल मग गावातलं काय नाव गावकरी काही नाव ठेवतात, पिंटू, बुरा, जे असेल ते. तुझं नाव पिंटू आहे का? सर, एक प्रश्न आहे. JNU विषयी उत्सुकता सगळ्याच देशाला असते. JNU खरं तर भारताच्या राजकीय, शैक्षणिक, आर्थिक या सगळ्या समाजकारणाचा एक बिंदू म्हणून JNUकडे बघितलं जातं. काही काही या JNUवर टीका सुद्धा झाली की दहशतवादी घडवणारं केंद्र म्हणजे JNU. खरं तर प्रत्येक विद्यार्थ्याचं एक स्वप्न असतं की आपण JNUचा विद्यार्थी असलं पाहिजे. तर या JNU विषयी तुमच्या कादंबरीत बऱ्यापैकी गोष्टी आलेल्या आहेत, पण या JNU मध्ये जायचं असेल ह्या विद्यार्थ्यांनी, शिकायचं असेल तर ते कशा प्रकारे तिथं जाऊ शकतात? तिथं वेगवेगळ्या देशातले विद्यार्थी येत असतात, तर त्यांच्याशी त्यांचं समायोजन कशा प्रकारे होऊ शकतं? तर याच्याविषयी थोडक्यात सांगितलं तर बरं. JNU म्हणजे जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी दिल्लीमध्ये आहे, सांगितलं JNU. आणि मला तर म्हणजे माझं पण वाचन फक्त पेपर वाचन आहे, न्यूज जास्त बघतो, राजकीय बातम्या ऐकत असतो. JNU म्हटल्यानंतर मला कन्याकुमारी, आता कन्याकुमारी कोण सांगतील सारा प्रश्न. आणि JNUची बातमी वाचणं म्हणजे काहीतरी वेगळं, म्हणजे पुरोगामी विचार किंवा क्रांतीचे विचार, व्यवस्थेच्या विरुद्ध उठलेला एखादा विद्यार्थी, ह्या बातम्या फार. तर JNUची हा फार संवेदनशील प्रश्न आहे. आणि इथं सगळे आपले जे विद्यार्थी आहेत ते ज्या वयात आहेत त्यांना तपशीलवार याचं उत्तर देणं हे माझं कर्तव्य आहे. जसं काल आमचा एक मित्र येळूरला आला, तो ऍक्च्युली त्याला माझ्या उत्तरात रस नव्हता, त्याच्या प्रश्नात त्याला जास्त रस होता. असे पण असं, कारण ते काहीतरी असं पूर्वग्रहाने आले असं की शरद पवार JNUची आपण त्यांना तू उत्तर तर ऐकून उत्तरसाठी आलेलं आहे की नाही. पण ते काय असतं की आपण एवढ्या कमी वयात बुद्धिविरोधी होऊन जातं, ते किती आत्मघातकी असतं त्यांना त्यांच्या आई वडिलांनी शिक्षकांनी सुद्धा सांगितलेलं असतं. आधी वय काय तुझं, तुझ्या वयात तर मी तुझ्यापेक्षा जास्त कट्टर होतो, त्याचं काय करशील? यांचं जे वय आहे, आता माझं 46 वय आहे की नाही, तुमच्या जवळपास काही मुलांच्या वडिलांचं वय असेल, आहे की नाही. तर 3 पातळीवरती जर आपण JNUचा विचार केला, आधी तर तुमच्यापर्यंत जे JNU पोहोचले ते मीडियाने पोहोचवलेलं आहे. आणि मीडियाविषयी तुम्ही एकदा खात्री करून घ्या. आणि त्यातल्या त्या JNU विषयी अशा मीडियाने बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवली की तोच मीडियाने, तोच चॅनलने तुम्हाला सांगितलं होतं की तुमच्या 2000च्या नोटमध्ये GPS आहे. आठवतो का तुम्हाला? तुमची 2000ची नोट आहे, मोदीजींनी त्याच्यात GPSची चिप पण टाकलेली आहे, म्हणे भ्रष्टाचार होणार नाही. तोच मीडिया आहे. आता तर तुमचा जरी त्याच्यावरती विश्वास असेल तर मला GPSची चिप दाखवणार, तो चॅनल होता. तुमचे जे सूत्र आहेत ते किती रिलायबल आहेत त्याच्याविषयी प्रश्न पडायला पाहिजे. कुठलीही गोष्ट मांडताना 3 गोष्टींचा निकष महत्वाचा असतो: तथ्य, तर्क आणि नैतिकता. तथ्य म्हणजे फॅक्ट. फॅक्ट जे असतात की ग्राउंड रियालिटी काय, तुम्ही JNU गेलेल्या आहात का? माझा पहिला प्रश्न. स्वतः पाहिलेलं का JNU? पाहिलेलं नसेल, तुम्ही मीडियामधून पाहिलं तर मीडिया कसं काम करतो, कुठल्याही आता छोट्याशा पोरगाला पण कळत की मीडिया कसा काम करतो. ठीक आहे. तिसरी गोष्ट, तुम्ही मग तर्काचा वापर करायला पाहिजे. तर JNU मध्ये कोणी शिक्षण घेतलेले थोडं जर इंटरनेटवरती तुम्ही चेक केलं तर तुम्हाला कळेल. आजचे परराष्ट्र मंत्री आमचे JNUचे विद्यार्थी आहेत. कोण आहेत परराष्ट्र मंत्री? जयशंकर आहेत ना, JNUचे विद्यार्थी आहेत ना. आणि किती महत्वाचं मंत्रीपद आहे ते, परराष्ट्र मंत्री आहेत. आपण विचारलं अरे ते JNUचे आहेत, महत्वाचे मंत्री आहेत, यांनी काहीतरी JNU विषयी नक्कीच बोललं असेल तरी अतिरेक्यांचा अड्डा आहे. तर हा तर्काचा मुद्दा आहे की नाही? म्हणजे तुम्हाला वाटतं तुम्हाला चिंता नाही, आपल्या परराष्ट्र मंत्र्यांना चिंता नाही असं म्हणायचं तुम्हाला?
तरी हा तर्क तुमच्याकडून शक्य होत नसेल तर आपल्याला आज वाटायला पाहिजे की आपण किती गाढव आहोत, मूर्ख आहोत आणि बुद्धिविरोधी आहोत. परराष्ट्र मंत्रीला चिंता वाटायला पाहिजे ना देशाची, आणि ती जेएनयूची आहे. त्यांनी एखादं तरी वक्तव्य करायला पाहिजे की हे काय बरोबर नाही. मी स्वतः पाहिलं जेएनयू असंच आहे आणि मी तर परराष्ट्र मंत्री आहे आणि आपल्या भारतीय देशासाठी हे काय बरोबर. त्यांचं वक्तव्य महत्वाचं असेल ना. शरद बावीसकरांना 2 मिनिटांसाठी वजा करा. दुसरी मंत्री सुद्धा आमचीच विद्यार्थिनी आहे, अर्थमंत्री निर्मला सीतारामन पण आमची विद्यार्थिनी आहे. तिचा एक वक्तव्य दाखवून द्या मला. तर दुसरा जो मुद्दा होता की ज्यांनी जेएनयू मध्ये जे राहिलेले आहेत, जे सध्या मंत्री आहेत, ते काय म्हणतात ते महत्वाचं आहे की ज्यांचा जेएनयूशी कधी संबंध आलेला नाही ते तुमच्या 2000च्या नोट्समध्ये जीपीएस चिप दाखवतायत. त्यांच्या आधारावरती तुम्ही शरद बावीसकरांना प्रश्न विचाराला तर मी तुमच्याकडे पाहून मलाच लाज वाटेल. मिळे खडूस म्हणत त्या बाबतीत. तिसरा मुद्दा, मला जो विचारला जातो, मी खानदेशचा माणूस आहे, शेतकरी कुटुंबातून गेलेला आहे, मला चिंता नाही का? छोटा भाई एवढंच तुला चिंता नाही, मला चिंता नाही. हे कुठून आता कॉन्फिडन्स तुझा? त्या शैलीत पण मी आमच्या महाराष्ट्रात उत्तर देतो. मी त्याला जवळून बोलून घेतो, आयराणी उत्तर देतो. आणि खानदेशमध्ये तोच प्रकार म्हटलं आमच्या. आणि फार मी वाईट म्हणीचा वापर केला होता. मी म्हणी फार माझ्या फ्रेंच म्हणी व्हायरल होतात पूर्ण महाराष्ट्रात. म्हटलं गावात असताना ते शी करायला जातात ना, पुढे वसरावं लागतं, मागे नाही. म्हटलं गाडवा तुझं वय असं आहे की तुला मागे वसरावं की काय पुढे वसरावं ती अक्कल नाही. तुम्हाला विचारतोय आणि हसले. असं आहे की हा मुद्दा राजकारणाचा मुद्दा आहे, ठीक आहे, तर्काचा मुद्दा आहे, तथ्याचा मुद्दा आहे, नैतिकतेचा मुद्दा आहे. जेएनयू काय वास्तवात ते आहे की जो व्यक्ती फक्त ऐराणीच बोलत होता तो आज जगातल्या कुठल्याही विश्वविद्यालयात शिकवू शकतो. ते जेएनयूचं काम आहे. ते जवाहरलाल नेहरू यांचं स्वप्न होतं. ते इंदिरा गांधींनी ते यशस्वीपणे त्याला ते अंमलात आणलेलं आहे. 1100 एकरचं कॅम्पस आहे की जिथं गोर गरीबाचा मुलगा, जसे आमचे मित्र प्रसाद इथं बसलेले आहेत, ते गरीबाची मूल नाही आहेत, पण आज सुद्धा त्याची 150 रुपये मात्र फीज आहे एका सेमिस्टरची. 150 रुपये आंतरराष्ट्रीय सुविधा आहेत. त्याला जवळ लागून अशोका युनिव्हर्सिटी आहे खासगी. तिथं आमचे विद्यार्थी शिकवायला जातात. तिथं 30 लाख रुपये फीज आहे. तुम्हाला जेएनयू बदनाम करून बंद करायचं आणि सगळ्या गरीबांच्या पोरांना 30 लाख रुपये आहे का तुमच्या बापांकडे? हा नैतिकतेचा प्रश्न आहे. ही जोपर्यंत तुम्हाला अक्कल येणार नाही, स्वतःच्या बुद्धीची लाज वाटायला पाहिजे. आपल्याला पुढे सरकता येतं की मागे वसरता येतं, त्याची अक्कल कमवा आणि मग ह्या भानगडीत पडा. 8-10 वर्ष मी गप्प होतो, मी मूर्ख आहे का? माझ्या आधीचा तपशील पाहून घेऊन कधी राजकारणात आलेलो आहे का? आपल्याला अक्कल नाही बोलायची ना, आपण आतापासून राजकारणी होतो. तुमचा वापर होतो, तुम्हाला कधी कळणार आहे? कोणी जेव्हा तुमच्यावरती काही केस पडते, काही कार्य होते, कोणी येत नसतं. आधी शिक्षण घेऊन स्वावलंबी बना, स्वतःच्या बुद्धीने जग समजायला सुरुवात करा, मग तुम्हाला कळेल समाज हिताचं काय आहे आणि समाजाच्या साठी घातक काय आहे. आणि समाज हिताची जबाबदारी आपल्या सगळ्यांवरती आहे. कमी वयातच कर्मठ दृष्टिकोन घडून काय करणार? कुठे दिवे लावणार तुम्ही? जास्तीत जास्त ते छटाकवर तुमचे नेते, त्यांना खुश करू शकाल तुम्ही. तुमच्या शिवाराच्या पलीकडे तुम्हाला पुत्र विचारणार नाही. शिवाराच्या पलीकडे आपण बोलताना 4 लोकांनी आपल्याला ऐकायला पाहिजे. ती क्षमता कमवणं म्हणजे शिक्षण. कोणीतरी छान बोलतो बघा, चांगली शिवार देऊन आल, शरद बावीसकरांना प्रश्न विचारला, अरे त्याला काय कळतं, तुला काय कळतं? शिक्षण फार वेगवेगळं असतं. मी चुकून मास्तर झालेलो आहे असं परत म्हणत असतो मी. म्हणून उत्तर पण मी व्यवस्थितच त्यांच्या शैलीत देतो. जे आयराणी वाक्यप्रचार केला होता ना, सगळे हसले. आणि जो प्रश्न विचारला तो काहीतरी हिरोगिरी करायला आला होता. असतात ना हिरोगिरी करणार, त्यांना कळते काय विचारतात. आणि मी तत्वज्ञानाचा प्रोफेसर आहे. माझ्या डोळ्यात MRI मशीन लावलेलं, MRI मशीन. मला सगळंच नग्न दिसतं, कुरूपता पण एक सौंदर्य पण. तरी आगोपणा कशाला करायचं? मी असं व्हर्टिकल गेलेलो आहे माझा प्रवास. व्हर्टिकल कळतं ना, व्हर्टिकल क्लाइम आहे माझा. म्हणजे मी असं गावखेड्यामधला हायवेवरती काम करणारा तुकार मुलगा होतो मी. अगदी तुमच्या वयात असताना अगदी तुकार वाया गेलेला. मी असं करत वरती गेलो आणि ही तुकार ती माझ्या समोर करतात. त्याच्यातून माझी पिढी होती की काही तुकार किती. मुद्दा आहे की शिक्षणाकडे स्वावलंबी बना आणि प्रश्नाच्या आधी तथ्य कमवा, तर्काचा वापर करा. तर्क फार महत्वाचा आहे, लॉजिक. आणि ते वाचल्यानंतर कळेल आणि कुठल्या वयात काय महत्वाचं हे समजून घ्या. उत्तर दिलं का तुझ्या प्रश्नाचं? कोणाचं होतं?
पण JNU जायचं असेल तर ह्या विद्यार्थ्यांनी काय आहे की आता सगळे एनडीच्या हातात देऊन टाकलेले आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी, जिथं मेडिकलचे सीट विकले जातात तर JNU काय राहिले? अमृतकाळमध्ये सगळं विकलं जातं बरं. नका तुम्ही राजकारणाकडे ओढून येते. नंतर माझं एकदाच स्पोर्टर बॅटिंग सुरू झाली, मला बॅक फूट वरती खेळत असं फ्रंट फूट वरती बॅटिंग चालते माझी. कन्हैया तर येणं मीडियाने मोठं केलेलं आहे. कन्हैया आमचा विद्यार्थी चांगला विद्यार्थी आहे, पण JNUच्या माणसांना कन्हैया म्हणजे वन ऑफ दी स्टुडंट्स. असे आमचे असंख्य विद्यार्थी असतात, त्याच्यापैकी तो एक आहे. सगळ्या विचारधारा असतात आमच्याकडे. माझ्या क्लासमध्ये सगळ्या विचारधाराचे विद्यार्थी असतात. डावे, उजवे, वामपंथी, बीजेपी, सगळे माझेच विद्यार्थी आहेत. आपल्यातच थोड्या कमी अधिक प्रमाणात हे सगळे गुण असतात. फक्त आपल्या विद्यार्थ्यांना मी माझे विद्यार्थी मानतो. तू कुठल्या विचारधाराचा ते क्लासरूमच्या बाहेर, तू माझा विद्यार्थी, तू चांगला अभ्यास केला तर तुला चांगलेच मार्क मिळतील. तू डावा आहे की उजवा आहे तर तुझ्या घरी आहे. क्लासरूम मध्ये विचारधारा येत नसते माझ्या. ठीक आहे, तुम्ही माझे विद्यार्थी आहात आणि माझ्या विद्यार्थ्यासारखंच तुम्हाला ट्रीट करेल मी, आणि ते न्यायबुद्धीनेच करेल. कोण जर सांगितलं सर मी फार पुरोगामी शाहू फुले आंबेडकर आणि अभ्यास केला आणि त्याला एक मिळतो, मग हे विचारधारा वगैरे घरी, क्लासरूमच्या बाहेर. क्लासरूम मध्ये तुम्ही अभ्यास करा. अभ्यास करून सिद्ध करा की सर हे प्रकरण होतं, मी अभ्यास करून लिहिलेलं आहे. कारण ते मी माझ्या पेपरमध्ये फेल पण होता जागापूर्व. तर एका मुलीच्या आईने मला फोनच केला मागच्या सेमिस्टरला कि सर बोले आपने मेरी जो डॉटर है उसको फेल कर दिया है. मैंने कहा आप करते क्या हो? सर बोले मैं तो लॉयर हूं. मैंने कहा लॉयर हो, लेकिन आपको शब्दों का प्रयोग कैसे किया जाता है आपको पता नहीं. मैंने कहा जो शिक्षक होता है किसी को फेल नहीं करता है, वो मूल्यांकन करता है. फेल छात्र होता है, पास या फेल छात्र होता है, टीचर नहीं करता है. टीचर का काम मूल्यांकन करना होता है, इवैल्यूएशन होता है. हमारा काम फेल या पास, छात्र पास होता है. तो तुम्हारी जो डॉटर है वो फेल हुई है, मैंने फेल नहीं किया है, मैंने मात्र मूल्यांकन किया है. तर मी जेवढा कठोर आहे तेवढाच मी न्यायबुद्धीने पण वागतो ना. तर JNU किती स्फोटक आहे. तिथं थोडी जर चूक झाली तर लगेच तिथं कारवाई होते. अशा वातावरणात मी 14 वर्षापासून शिकवतोय. तिथल्या राजकारणात मी टीचर असोसिएशनचा व्हाईस प्रेसिडेंट राहिलेलो आहे, एक्झिक्युटिव्ह काउन्सिलचा इलेक्टेड मेंबर राहिलेलो आहे. कारण ह्या गोष्टींचा अभ्यास आणि सगळं करून आपल्याला माहिती कोण कुठल्या दृष्टिकोनातून विचारतो, कोण प्रामाणिक आहे आणि कोण बेईमान आहे सुद्धा आपल्याला कळतो. JNU मध्ये प्रवेश परीक्षेचा विषय दरवर्षी वेबसाईटवरती तपशील येतो आणि मुलींना प्राधान्य दिलं जातं. दरवर्षी तुम्ही चेक करत जा, सगळे विषय शिकवले जातात आणि बऱ्यापैकी फंडामेंटल रिसर्च वरती भर दिला जातो. नमस्ते सर. त्यावेळी आपण संपूर्ण डिक्शनरी पाठांतर केली होती फ्रेंच भाषेची. यासाठी आपण पाठांतराची कोणती पद्धत अवलंबली होती याची मला उत्सुकता आहे. ऍक्च्युली ती मी कोणालाही रेकमेंड करणार नाही, कारण त्याला कुठलाही वैज्ञानिक आधार नाही. त्याला मी फक्त डॉंकी वर्क म्हणतो. when you have nothing and you are staring at nothing, सगळं असं तुमच्या जीवनात निरर्थकता असते, शून्यता असते, तुम्हाला शून्य महत्व असतं समाजात, तुम्हाला काही दिसत नाही, तेव्हा असं काही खटाटो वेडेपणा करून टाकतात तुम्ही. तर सगळ्यांनी वेडेपणा का करायला पाहिजे? जेव्हा तुम्हाला चांगले शिक्षक आहेत, चांगल्या सुविधा आहेत, व्यवस्थित वैज्ञानिक दृष्टिकोनातून शिक्षण घ्या. तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये यश मिळलंय, त्यामागची तुमची प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली आणि त्या प्रकारे तुम्ही प्रेरणेमधून तुम्ही त्या अभ्यासाकडे कसा वळालात आणि तुम्ही अभ्यास कशा प्रकारे केला? बसा, संस्कृतीचा प्रश्न आहे प्रेरणाचा. प्रेरणा जी असते ती काय अशी एकदा असं मिळणारी काही असं प्राणी नसतो. ठीक आहे, तर शिक्षणाचं काय असतं की, किंवा मी जेव्हा जीपीएसचा मुद्दा मांडला मी तुम्हाला, की जीपीएस असं तुम्हाला एकदा मिळत नाही, तुम्हाला जिओ टॅगिंग करत जावं लागतं. आणि ती जर जिओ टॅगिंग परत परत केली नाही तर जुन्या रस्त्यानुसार जीपीएस घेऊन जाईल कुठेतरी अर्धवट फ्लायओव्हरवरती. तर जिओ टॅगिंग ज्या पद्धतीने तुम्हाला परत परत परफेक्ट करावं लागतं तुमचं जीपीएस, जीवनाचं जीपीएस सुद्धा तुम्हाला परत परत इम्प्रूव्ह करावं लागतं. आणि शिक्षणात दोन गोष्टी असतात. मी जे पुस्तकात उल्लेख केला आहे की यश मिळवत जाणं आणि यशस्वीरित्या पुढे जाणं. यश म्हणजे की छोटे छोटे अचिव्हमेंट्स मिळवत जाणं, पण कुठेतरी माणूस समाधानी नसतो.
मग त्या छोट्या छोट्या अचिव्हमेंटसाठी कॉम्प्रोमाइजेस करत जाणं, तो वेगळा प्रकार असतो. शिक्षणाने यशस्वीरित्या जगत जाणं म्हणजे किंमत पण मोजावी लागते. जसं माझ्यावरती केसेस चालू आहेत JNU मध्ये आणि ते माझ्यासाठी ऑनर म्हणून मी ते वापरतो, ठीक आहे. पण मला माहिती की माझ्यात काहीतरी त्याला एक आत्मिक शांती मिळते, मला काहीतरी गोष्टींसाठी भूमिका घेतो, वो सबकी बस की बात नाही होती है, ठीक आहे. तर शिक्षणात काय असतं की एक शिक्षण एक साधन म्हणून तुम्ही पाहतात. मी शिक्षण घेतो कारण मला नोकरी मिळवायची, मी शिक्षण घेतो मला काहीतरी मोठा पगार मिळायला पाहिजे, ते झालं शिक्षण एक साधन म्हणून. म्हणजे तुमचा आनंद शिक्षणाअंती काहीतरी तुम्हाला मिळेल त्याच्यात. शिक्षणाच्या प्रक्रियेत फक्त वाट पाहतात तुम्ही, मी मोठी होणार आहे, मोठा होणार आहे आणि जेव्हा मला काहीतरी मिळेल त्याच्यासाठी मी हे कष्ट घेतोय. पण शिक्षण एक साध्य म्हणून पण जेव्हा तुम्हाला कळेल, साध्य म्हणजे की शिक्षण घेत असतानाच आनंद सुद्धा मिळत जाईल. म्हणजे त्या प्रक्रियेतच तुम्हाला काहीतरी छान वाटतं की मी जे अभ्यास करते, रोज करतोय, मला त्याच्यात फार आनंद वाटतोय. तर त्याला आपण म्हणतो की शिक्षण साध्य आणि शिक्षणाअंती काहीतरी म्हणजे शिक्षण साधन. तर तुम्ही शिक्षण घेत असताना तुम्हाला आनंद होतोय का? काल 4 तास अभ्यास केला, आज 6 तास अभ्यास करण्याची इच्छा होते का? आणि ती प्रेरणा एकदा मिळत नसते, तर रोजचा तो तुमच्यात होणारा तो बदल असतो. म्हणून सांगतो मला 97 पर्यंत ट्रक ड्रायव्हरच व्हायचं होतं आणि प्रेरणा वगैरे असं काही एकदा मिळत नाही. आपल्याला काहीतरी सवय लागते आणि शिक्षणाचं पण व्यसन लागायला पाहिजे. आपल्याला वाईट व्यसन लागतात, पण वाचनाचं तरी अरे मला आज एवढं तास माझ्याकडून वाचन झालंच नाही, कारण त्यात जसं तुम्हाला जे आतून आवाज येतो की अरे मला एवढं वाचायलाच पाहिजे होतं, शिक्षण तुमच्यासाठी साध्य झालेलं असतं. म्हणजे शिक्षण घेण्यातच तुम्हाला आनंद मिळतो, मग त्याचा रिझल्ट सुद्धा आनंददायी असणार आहे. शिक्षणाआधी तुम्ही जिथं कुठं पोहोचणार आहात, मग ते काही असेल तुमचं, तो काही जॉब असेल, काही नोकरी असेल, काही तुमचा प्रोफेशन असेल, व्होकेशन असेल, छंद असेल, त्याचा तुम्हाला आनंद मिळेल. असं एकदा मला प्रेरणा मिळाली असं मी तर मानत नाही. प्रेरणा नावाची मुलगी तुम्हाला मिळू शकते, पण ते पण असं काय, प्रेरणा ही जी गोष्ट असते की मोटिवेशन काय असतं, एव्हरी डे यू बिफोर यू गो टू बेड, झोपण्याआधी 15 मिनिटं तुम्ही विचार करता की आज दिवसभर, आणि हे विचार करण्याची प्रक्रिया 2 गोष्टींसाठी तुम्ही करायला पाहिजे. एक तर जीपीएस इम्प्रूव्ह करण्यासाठी, दुसरी स्मरणशक्तीसाठी. म्हणून पाश्चात्य देशांमध्ये लहान लहान मुलांकडे डायरीज असतात, तर तुम्ही दिवसभर जे केलेलं आहे ते स्मरण करण्याची सवय झाली पाहिजे. तपशील यायला पाहिजे, आणि ते कधी कधी तपशिला जरी काव्य आलं तर तुम्ही लेखक सुद्धा होऊ शकता. म्हणून रात्री विचार करून काहीतरी तुम्हाला हाती लागतं. विचार करणं म्हणजे स्मरणशक्ती वाढवणं सुद्धा. आपल्या पोरांमध्ये स्मरणशक्ती नसल्यासारखी असते आणि एकाग्रता तर त्यांच्याकडून शक्यच नाही, ते फुलपाखरासारखी इथून तिथून उडत असतात. म्हणून ही सवय लावून घ्या आणि ते रोज तुम्हाला ती आनंददायी प्रक्रिया वाटेल की डायरी लिहिण्याचा प्रयत्न करा. काहीतरी तुम्हाला काहीतरी मग ती वाक्यरचना कळेल, मग तुम्हाला एक छोटस कथानक लिहिता येईल. त्याच्यातून तुमच्यातला जो प्रत्येकामध्ये एक लेखक कवी असतो, ठीक आहे. सरांनी आता प्रसाद असं नाव घेतलं, मग मला सुद्धा आश्चर्य वाटतं. माझी पण पेटली की प्रसाद सावंत सर आहेत बाजूला, तुमचे कलिग प्रसाद कुर्वी, मी त्यांचं स्वागत. हा, प्रसाद कुर्वी JNUचे विद्यार्थी बहुतेक सरांच्या बरोबर नाही, माझे बरेच सिनियर आहेत. सिनियर आहेत, बरं, 7-8 वर्षांनी सिनियर आहेत. माझी गल्लीवाले. मी त्यांचं स्वागत करतो. प्रसाद कुर्वी सरांचं स्वागत सुभाष ओंकर सर करत आहेत. शिक्षणाची वाटचाल, विचारांची वाटचाल आणि जीवनाची वाटचाल वाचनातून होत असते. वाचनातून आपण अपडेट होत राहतो, अद्ययावत होत जातो.
म्हणूनच आमच्या शाळेनं सुद्धा खुलं वाचनालय ठेवलेलं आहे. विद्यार्थ्यांनो याचा पुरेपूर तुम्ही फायदा घ्यावा. यांना थोडासा प्रोटोकॉल तुम्ही यांना जेनी विषयी 2 शब्द बोलू द्या. If you don't mind, I will talk in English. मराठी बोलतो but I am short of words sometimes. Thank you so much, Olkar sir and members of the managing committee. I just walked into the venue without any prior intimation, but I am happy that a very dear colleague of mine, a friend of mine from JNU has come to Belgaum and is enlightening a lot of students about JNU and its growth and the facilities there. I was a beginner in '94 when I joined in JNU. I did my graduation from Arul Science Institute, and those days my father was a bureaucrat, but he is a very straightforward bureaucrat. He used to tell me never to take his name anywhere in public. He told, first you have to do your own work. I came from poverty, so that doesn't mean that since you are an Indian Forest Service officer's son, you will get all the privileges. He was so strict that he would not allow us to sit in his official vehicle also. So he said, you struggle first. So that is where my journey began. And I took up the All India entrance and I got 4th rank All India. That is how I joined JNU for my master's in bioscience. I am not from sciences, but I am from biosciences background. But it has been such an experience for me. After I went to JNU, it was a world apart from what I had seen for all these years, though being a bureaucrat son and having got best of the facilities in all the districts wherever my father was posted. My actual journey of learning began from JNU. That university has tremendous amount of potential. The academic curriculum, the kind of students who come there, everybody is from a simple, humble background. My roommate also was a farmer, comes from a farming background. He struggled his way from Pune and came to JNU. I struggled myself throughout all these ups and downs. In this 5 years, I stayed for 7 years on the campus. And incidentally, I did my master's and then I registered for my MPhil PhD in molecular biology. My guide went abroad, so that was when I started preparing for civil service examinations. That's a different dimension. Sir is from a literature background and philosophy background. But there are a lot of students who prepare for civil services examinations who come to JNU, and it's quite a big, vast ocean. That was where I realized what is competition in life, where you stand and how you have to struggle your way if you have to become successful. And there is no shortcut to success. One thing I learned. So all the students, I only request them, be sincere to what you do and have a goal orientation. See, be sincere, have a goal orientation and be focused. That is what will take you, because you are the generation, you are going to make changes in the world today. See, I am 50 now and all I can do is just talk and preach everyone. But it is for you people to take up this challenge that you will be successful in life and be a role model to the society and learn something from there and give back something to the society. That is more important. That is what my dear friend does now. Besides his academics, he is a 5 master degree holder. Apart from his subject, what he teaches, he is also teaching lot of other various facets of developmental work for students and their upbringing in life. So it is quite an interesting journey, and I sincerely wish all of you should aspire for something to become great and become big and do something to the society and to your own self also. With these words, I would like to thank my friend Olkar sir also, because we are neighbors. I hardly have come and this is the first time I have got an opportunity. Thank you so much. Welcome. नमस्कार. डॉक्टर शरद बाविस्कर सर, खरोखर आजचा दिवस हा आमच्या सर्वांच्या जीवनामध्ये अत्यंत अविस्मरणीय असा दिवस आहे आणि तुमचं व्यक्तिमत्व, तुमचे विचार आणि संवाद साधण्याची एक सहज सुलभ अशी पद्धती
अगदी मोकळेपणाने तुम्ही आमच्याशी संवाद साधलेला आहे. आपल्या स्वतःच्या जीवनातले अनुभव शेअर करत करत जीवनाचं एक मोठं तत्वज्ञानही तुम्ही उलगडून सांगितलेलं आहे. आणि हे विचार तुमचं व्यक्तिमत्व याचा आमच्या सगळ्यांच्या जीवनावर खूप प्रभाव पडेल, नक्कीच पडलेला आहे. आणि आम्ही सर्वजण खूप भारावून गेलेलो आहोत या सगळ्या जे काही घडलं आजच्या या कार्यक्रमात त्यातून. आणि हे भारावले पण पुढचे काही दिवसही नक्कीच टिकून राहणार आहे असा मला विश्वास वाटतो. आमच्या शाळेमध्ये तुम्ही दिलेली भेट ही सुद्धा मला म्हणजे ही भेट आमच्या शाळेला सन्मानित केल्यासारखं आहे. आमच्या शाळेला भेट देऊन अशी ही भावना माझ्या मनात येते. आणि खरोखरच तुम्ही सांगितलेला GPS हा विचार अतिशय मूलभूत आणि आम्हाला सगळ्यांना आमचं GPS ठरवणं किती गरजेचं आहे. आणि आमच्यासारख्या शिक्षकांना किंवा प्रौढांना देखील हे GPS पुन्हा पुन्हा नेव्हिगेट करताना जसं रिसेंटर करावं लागतं तसं रिसेंटर करण्याची सुद्धा एक उर्मी, एक प्रेरणा देऊन गेलेला आहे. तर तुम्ही आपला बहुमोल वेळ आमच्या शाळेसाठी दिलात आणि आमच्या विनंतीला मान देऊन आमच्या शाळेला भेट दिली त्याबद्दल आम्ही सर्व शिक्षक, शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी, ओळकर सर आणि विद्यार्थी या सर्वांच्या वतीनं मी तुमचे खूप खूप आभार मानते. त्याचप्रमाणे आपल्या शाळेमध्ये बाविस्कर सरांचे मित्र प्रसाद तोरवी सर हेही अनपेक्षितपणे आपल्या शाळेमध्ये उपस्थित राहिले आणि त्यांनीही आपल्याला मार्गदर्शन केलं. त्याबद्दल त्यांचेही खूप खूप आभार. आणि सर्वात शेवटी शरद बाविस्कर सरांना ऐकण्यासाठी अतिशय उत्सुकतेनं जे सर्व हितचिंतक, पालक, शिक्षक आणि येळूरहून पण काही मित्रमंडळी आपल्या शाळेमध्ये आले त्या सर्वांचे आणि तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचे आभार मानते. आणि अध्यक्षांच्या वतीनं हा कार्यक्रम संपला असं जाहीर करते. धन्यवाद.